नमस्कार, रामकृष्ण हरी। आज अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य यांचे सर्व भजनी कलाकार आणि पदाधिकारी 532 चौक, कसबा पेठ, फलटण येथे पायी वारीसाठी उपस्थित आहेत। आणि आता इथून आम्ही ज्ञानेश्वर महाराजांचे पायी वारीमध्ये सहभाग होणार आहोत। त्या निमित्ताने इथे आता तयारीत आहे सर्वजण। त्याची काही क्षणचित्रे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। हलू नका। फोटो काढा, फोटो भरपूर काढा पहिले। येते या मध्ये हो भटजी या। रामकृष्ण हरी सर्व तयारीत आहेत। पंढरीचे वारकरी वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला। या सुखा कारणे देव वेलावला, या सुखा कारणे देव वेलावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला। ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ आहे। या पालखी मेळाव्यात आहे। माऊलीचा आशीर्वाद राहू दे सर्व भक्तांवर। आम्ही मुंबईवरून आलेलो आहोत त्या पालखी दर्शनासाठी। ज्ञानदेव महाराज पालखी रथ आहे। बघा ज्ञानदेव महाराजांचं पायी पालखी सोहळा। जय रे विठ्ठल ज्ञानदेव महाराज त्यांचा जयघोष करेल। अपाट असे भाविकांची गर्दी आहे। फलटण ते बरड
पट्टण ते बरड अशी वारी सोहळा आहे. दोन्ही रस्ते बंद करण्यात आले आहेत. तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात जनसमूह आणि भाविक, विठ्ठल प्रेमी, ज्ञानेश्वर प्रेमी भक्तगण पायी चालत जात आहे. वयोवृद्ध भगिनी आहेत, आजी आहेत, आजोबा आहेत, तरुण वर्ग बी आहे. दमले आहेत, थोडं विश्रांती, क्षणभर विश्रांती घेत आहेत. क्षणभर विश्रांती. आजी तुम्ही कुठून आला? हा, जालना जिल्ह्यातून. ही कितवी वारी आहे? तुम्ही दरवर्षी येता का? तिसऱ्या चौथ्या अशा. किती दिवस झाले तुम्हाला आता? 8-10 दिवस. आता थकून बघून बसलेले आहेत आजी. जालन्यावरून ना? जालन्यावरून आलेले आहेत. धन्यवाद धन्यवाद. रामकृष्ण हरी. थकून भागून, पण त्यांना थकवा जरी असला तरी त्यांच्या चेहऱ्यावर आजींच्या उत्साह आहेत. आजोबांच्या वेळी बघा. कुठून आला तुम्ही? लातूर वरून. किती दिवस किंवा झाले या वारीला पायी? आणि कितवी वारी आहे? 14वी वारी आहे. 2014 पासून हे भक्तगण येत आहेत माऊलीच्या दर्शनासाठी. हे आजोबा आहेत, ते थकून बघून बसलेले आहेत. सर्व माऊलीचे महाप्रसाद चालू आहे. आणि पालक, पातळ भाजी. हे सर्व भजनी बुवा सिंधुदुर्ग भजनी कलाकार संस्था यातील सदस्य आहेत. ज्येष्ठ बुवा आहेत, काही होतकर बुवा आहेत. आणि आता त्यांचा भोजन चालू आहे. ह्या श्री ज्ञानेश्वर माऊली या पायी दिंडीसाठी ते सिंधुदुर्गातून आलेले आहेत. मुंबईवरून बी दिंडी आहे. भजन भक्तिमय वातावरण आहे आणि जेवण बी छानपैकी बनवण्यात आलेलं आहे. सर्वांना धन्यवाद. असं सहकार्य करावं. रामकृष्ण हरी. 4 वेद 6 शास्त्र 18 गेली 28 वर्ष युगानुयुग पंढरपूरचा पांडुरंग चंद्रभागेच्या तीरावर कट्यावर हात्यावर उभा आहे. पुंडलिकावर आणि त्याच पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी जगभरातून लाखो भाविक पंढरपुराच्या दिशेने येत असतात. आज आपण पट्टण ते बरड या टप्प्यावर माऊलीच्या वारीत आहोत आणि या टप्प्यावर दिंडी क्रमांक 16 हे मालक अमोल कराटे कलाटे यांच्यासोबत आपण दिंडी क्रमांक 16 चे मालक कराटे यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत. आणि अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य या राज्यातील या मंडळातील सर्व कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातील तमाम भजनी कलावंत या इथे उपस्थित आहेत. या सर्वांची आपण बातचीत करणार आहोत. आपण जाऊया अमोल कराटे वारी
नमस्कार, रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आज अखिल भजन संप्रदाय हितवर्तक मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई आणि सिंधुदुर्ग भजनी कलाकार संस्था यांच्या मार्फतीने ही दिंडी आयोजित करण्यात आली होती. त्या निमित्ताने इथं सर्व भजनी कलाकार, ज्येष्ठ कलाकार उपस्थित आहेत आणि ही पायी वारी फलटण रोड ते बरड इथपर्यंत जाणार आहे. त्यानिमित्ताने भरपूर प्रमाणात कलाकार मंडळी सिंधुदुर्ग जिल्हा आणि महाराष्ट्रातून उपस्थित आहेत. त्याबद्दल इथं भजन सम्राट श्री विजय परबबुवा मोताड देवगड सिंधुदुर्ग हे उपस्थित आहेत. त्यांचं मनोगत 2 शब्दात व्यक्त करत आहेत. आमचे हे वारी, पायी वारी पहिल्यांदाच आहे. नवीनच संस्था आमची निर्माण झाली आहे आणि आम्ही सर्वांनी एकमत करून आमच्या 2 गाड्या आलेल्या आहेत लक्झऱ्या. जवळजवळ 198 काय 99 माणसं आहेत. हा, बरोबर. तर हा आनंद स्वर्गात सुद्धा मिळणार नाही असा आनंद आज आम्हाला मिळाला आणि समाधान पावलो आम्ही. मनापासून अगदी सर्वांना धन्यवाद देतो. आणि आमचं गावचं मंडळ सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दोन्ही मंडळी इथे जेवणासाठी आम्ही थांबलेलो आहोत. जेवण झाल्यानंतर पुढच्या प्रवासाला आम्ही जाणार आहोत माऊलींच्या पालखीसोबत. धन्यवाद माऊली. धन्यवाद. धन्यवाद. हे उपस्थित आहेत सर्व कलाकार आणि ज्येष्ठ बुवा आहेत. रामकृष्ण हरी. आज अखिल भजन संप्रदाय हितवर्तक मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्हा भजनी कलाकार संस्था असे कलाकार मंडळी, ज्येष्ठ मंडळी गावावरून आणि मुंबईवरून इथं पालखी सोहळ्याला श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या माऊली यांच्या पालखी सोहळ्याला फलटण ते बरड आयोजित करण्यात आली होती. आणि त्यानिमित्त इथे सर्वजण भाविक, ज्येष्ठ भजनी कलाकार सर्व हजर आहेत. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एक ज्येष्ठ बुवा सन्माननीय श्री दीपक पाळेकर बुवा यांचे मनोगत व्यक्त करत आहेत. रामकृष्ण माऊली. मी दीपक पाळेकर बुवा, सिंधुदुर्ग. मुळात महाराष्ट्र ही संतांची पवित्र भूमी आहे आणि या संतांच्या पवित्र भूमीमध्ये एक भजनी बुवा किंवा भजनी मंडळ मला वाटतं पहिल्यांदाच या पायी वारीमध्ये सामील होतो आहे. मुंबईचं मंडळ आणि आपल्या सिंधुदुर्ग म्हणजे भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग या दोन्ही मंडळाकडून ही पायी यात्रा म्हणजे जवळजवळ फलटण टू बरड असं आम्ही ही पायी यात्रा प्रवास करतो आहे. आणि एक चांगल्या प्रकारचा आनंद आमच्यामध्येही आम्हाला निर्माण झाला आहे. आणि कुठेतरी आज या भजन कलेला याची गरज आहे. या माध्यमातून आमची ही दिंडी पायी यात्रा या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे. मी माझ्या दोन्ही मंडळांना लाख लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. रामकृष्ण आणि माऊली. नमस्कार. मी संदीप नाईक बुवा, बापरडे तालुका देवगड. आज आम्ही या ठिकाणी
फलटण ते बरड अशी पंढरपूरची वारी करण्यासाठी या ठिकाणी आलो. त्याचं मुख्य श्रेय मी माननीय आमचे आमदार आणि पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेतेजी राणेसाहेब आणि आमच्या सिंधुदुर्ग भजनी कलाकार संस्थेचे माननीय अध्यक्ष संतोषजी कांगलेबुवा यांना धन्यवाद देईन. कारण आज त्यांच्यामुळे ही संधी आम्हाला उपलब्ध होते. प्रथमतः या वारीमध्ये आम्ही सर्व भजनी कलाकार भजनी बुवाने सांगितल्यापासून भजनी बुवा सामील झालो आहोत. याचा आनंद अतिशय मनोमन वाटतो. आणि त्यात करून दुग्ध शर्करा योग म्हणजे मुंबईचे मंडळातील सर्व बुवा आमचे हितचिंतक यांची भेट या माध्यमातून या दोघांची भेट या ठिकाणी कलाकारांची भेट झाली आणि आज वारीचा आनंद अतिशय आनंदाने लुटतो आहोत. धन्यवाद. अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य आणि सिंधुदुर्ग भजनी कलाकार संस्था यांच्यातर्फे श्री ज्ञानेश्वर माऊली यांची पायी दिंडी आयोजित करण्यात आली आहे. फलटण ते बरड अशी आणि त्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भरपूर प्रमाणात 2 गाड्या 100 कलाकार भजनी बुवा ज्येष्ठ बुवा उपस्थित आहेत आणि मुंबईवरून बी आले 3 गाड्या. त्याबद्दल सिंधुदुर्गातील बुवा सन्माननीय महानंद पवार चव्हाण यांचं मनोगत व्यक्त करतायत. रामकृष्ण हरी माऊली. खरं म्हणजे आजचा जो आनंद आहे तो आनंद भविष्यात कधीही मिळणार नाही आजच्या दिवसाचा. आणि हे स्वप्नात सुद्धा आमच्या नव्हतं की आम्ही या पायी वारीला येऊ. परंतु आमचे सन्माननीय या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भजन संस्थेचे अध्यक्ष कानडे महाराज यांनी सगळ्यांना ते प्रवृत्त केलं आणि त्याने फार मेहनत घेऊन 2 गाड्या म्हणजे 100 लोक आम्ही इथे काल संध्याकाळी आम्ही त्या गाडीत बसलो आणि आज सकाळी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत पायी चालण्यासाठी आणि सेवा करण्यासाठी हजर झालो. आणि ही सेवा करत असताना आमच्या मनात कुठलाही स्वार्थ नाही. फक्त आमचं एकच स्वार्थ की परमेश्वराची त्या माऊलीची जन्मोजन्मी आम्हाला सेवा मिळावी आणि ह्या महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात सुजलाम सुफलाम असा आमचा देश व्हावा. कुठल्याही प्रकारची आपत्ती शेतकऱ्यांबद्दल असलेला त्यांचे शेती व्यवसाय याच्यात भरभराट होऊन आपला महाराष्ट्र राज्य सातत्याने पुढेच जावा अशा तऱ्हेची आम्ही प्रार्थना केलेली आहे आणि आम्हाला जन्मोजन्मी सेवा घडावी. दुसरी गोष्ट ही जी तुतारी आहे ही तुतारी मला सद्गुरू कणकवलीचे महाराज एक मोठं संस्थान आहे आणि त्या संस्थानाचे अधिपती सद्गुरू भालचंद्र महाराज यांच्या कृपेने मला ही कला अवगत झाली आणि ती कला मला पेश करण्याची इच्छा होती की कधीतरी माऊलीच्या सोहळ्यात मी जाईन आणि माझी ही कला जी आहे ती त्या चरणावर मी अर्पण करेन. परंतु खरोखरच हे स्वप्न बघतो की का मी असं मला वाटायला लागले. कारण कानडे बुवा म्हणाले की महानंदा तुम्ही आमच्यासोबत वारीला चला. मी एकदम थक्कच झालो. मी धन्य झालो आणि परमेश्वराला खूप खूप शुभेच्छा दिल्या. त्याहीपेक्षा मी कानडे बुवांना असं याचं सगळं श्रेय देईन की त्यांच्यामुळेच आम्हाला इथे ही सेवा करण्याची संधी मिळालेली आहे. अशीच सेवा वारंवार घडावी अशी प्रार्थना करून या ठिकाणी मी थांबतो. सर्वांना दीर्घ आयुष्य उत्तम अशा तऱ्हेचं आयुआरोग्य लाभो अशा तऱ्हेची प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. धन्यवाद. चला सर. बुवा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. खरं तर महाराष्ट्राला वारीची समृद्ध परंपरा आहे. जगभरातील लोक वारीचा अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी येतात आणि मला वाटतं सिंधुदुर्गातील भजन संस्था भजन कलावंत आज या वारीमध्ये सहभागी झालेले आहे. मला वाटतं सिंधुदुर्गातून पहिली अशा प्रकारची संकल्पना निलेशजी राणे यांच्या माध्यमातून आणि आपल्या नियोजनातून झालेली आहे. एकंदर अनुभव काय होता? अनुभव अतिशय कठीण म्हणजे जी पांडुरंगाची लीला आहे ती आम्हाला या ठिकाणी दिसलेली आहे. आम्ही या ठिकाणी सिंधुदुर्गातून निघाल्यानंतर 100 भजनी कलाकार या ठिकाणी आम्ही आल्यानंतर आम्हाला वाटलं की आम्ही 2 वाजेपर्यंत इथे पोहोचू. पण काही कारणास्तव अशी परिस्थिती निर्माण झाली की आम्हाला सकाळी 8:30 पर्यंत या ठिकाणी कोणतीही जागा सापडली नाही. त्यामुळे आम्हाला वाटलं दर्शन होणार नाही, वारीमध्ये आम्ही सामील होऊ शकत नाही. पण त्या पांडुरंगाची लीला आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चालेना अशा पद्धतीने या ठिकाणी आम्हाला वारीला सुरुवात झाली आणि अतिशय सुंदर म्हणजे असा अनुभव होणे नाही. बुवा खरं तर वारी ही आपली समृद्ध परंपरा आणि आपण सगळे भजनी कलावंत आहात. संत महात्म्यांची जी वचनं आहेत, ओव्या असतात, अभंग असेल, ते आपण सातत्याने या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतात. आज तुम्ही वारीची दिव्य भव्यता बघितली, याच्याकडे कसं बघताय? नाही, ही पहिल्यापासून ही
वारकरी संप्रदाय हा जगातला सर्वश्रेष्ठ संप्रदाय म्हणून ओळखला जातो. हा संप्रदायाकडे बघण्याचा दृष्टिकोनच मुळी असा आहे की संतांनी घडवलेली ही सगळी परंपरा आहे आणि ह्याला फार मोठी परंपरा लाभलेली आहे आणि म्हणून वारकरी संप्रदाय हा सर्वात मोठा संप्रदाय म्हणून ओळखला जातो आणि त्याचे आम्ही सर्वजण पायीक आहोत. बुवा, खरं तर आपण सिंधुदुर्गामधून 100 कलावंतांना घेऊन या वारीत सहभागी झालात. तसं मुंबईहून सुद्धा काही भजनी कलावंत या ठिकाणी जमा झालेले आहेत. एकंदरीत दोघांचंही मनोमिलन झालेलं आहे आणि आपण एकत्र या जेवणाच्या पंक्तीचा सुद्धा लाभ या वारीच्या माध्यमातून घेतलेला आहे. तो एक अनुभव कसा होता? कारण लोकरे बुवा असतील, हरियाण बुवा असतील, असे दिग्गज बुवा आज तुमच्या जोडीला अगदी आज इथे आम्हाला बघायला मिळाले. काय होतं? अखिल भजन प्रासादिक सांप्रदायिक मंडळ मुंबई यांच्या एक संकल्पना होती की आपण यावेळी वारकाने आपल्या भजनी बुवांना येऊन पायी वारीला जायचं. तीच संकल्पना आम्ही सिंधुदुर्गात तशाच पद्धतीने राबवली आणि या दोघांनी एकमताने यावेळी आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही यांना भेटू, पण त्या पांडुरंगाने आमची भेट तुम्ही त्याचं जिवंत उदाहरण आहात. आलं लक्षात. खरोखर वाटलं, मला तर वाटलं नव्हतं की आपण भेटू, म्हणून आम्ही सगळा विषय सोडून दिला होता की आम्ही ठरवलं की आता मधूनच गाडी करायची, निघून जायचं. पण हळूहळू जे घडत गेलं ती पांडुरंगाची लीला या ठिकाणी दिसत गेली. शेवटी करता करविता तो आहे, आपण मात्र निमित्त मात्र असं म्हणून आपण पुन्हा एकदा विठ्ठलाच्या चरणावर नतमस्तक होऊया. आपल्या सगळ्यांना पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. तुम्ही जो हा संकल्प केलेला आहे आणि वारीमध्ये सहभागी झालेला आहात. खरं तर असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की एकदा तरी वारी अनुभवावी आणि तुम्ही सगळ्यांनीच या ठिकाणी वारी अनुभवलीत. त्याबद्दल पुन्हा एकदा मी सिंधुदुर्गाच्या वतीनं मुंबईच्याही कलावंतांचं आणि आपलं सुद्धा मनपूर्वक या ठिकाणी कौतुक करतो आणि अभिनंदन करतो आणि तुम्हाला सगळ्यांना परमेश्वरानं दीर्घायुष्य देव, तुमच्याकडून सातत्याने भजनरूपी सेवा घडत जावं अशी सुद्धा त्या माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. सर, कसं आहे, हे उपक्रम राबवावे तेव्हा मंडळाचं नाव कुठेतरी पुढे येतं आणि म्हणून अखिल सांप्रदायिक प्रासादिक भजन मंडळ मुंबई आणि आमचीच नुकतीच सिंधुदुर्ग भजनी कलाकार संस्था ही आता स्थापन झालेली आहे. या दोन्ही संस्था एकच आहेत, त्यामध्ये कोणताही फरक नाही. आलं लक्षात. मुंबईमध्ये जे राहणारे आहेत ते मुंबई स्थित आमचेच बंधू आहेत आणि आम्ही गावामध्ये ती संस्था चालवत आहोत. दोघेही यापुढे जे कार्यक्रम असतील ते संयुक्त विद्यमाने यापुढे घेतले जातील आणि अतिशय दर्जेदार कार्यक्रम सिंधुदुर्गाला जसं हवं त्या पद्धतीची कला दाखवण्याची या ठिकाणी आदरणीय या मंडळाचे अध्यक्ष लोकरे बुवा असतील, सचिव हरियाण बुवा असतील, आमचे सर्वच भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्गचे सर्व पदाधिकारी आणि सर्व हितचिंतक या सर्वांच्या माध्यमातून वेळोवेळी उपक्रम योग्य ते राबवले. म्हणजे थोडक्यात आपण वारीचा आदर्श घेतला. वाऱ्यामध्ये सुद्धा दिंडे असतात, त्याला नंबर दिलेले असतात, पण ते सगळे एकच असतात. हा एकतेचा भाव ठेवून आपण पुढे चालूया. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. पण खास मुंबईतून या वारीमध्ये सहभागी झालेला आहात. खरं तर मुंबई म्हटलं की धकाधकीचं जीवन. वारीचा अनुभव तुमचा कसा होता? हा आमचा अनुभव म्हणजे पहिलाच अनुभव आहे. आम्ही फक्त टी व्हीवर बघतो किंवा ऐकून आहे की वाऱ्या अशा असतात, वाऱ्याला एवढी मजा येते, म्हणजे दिंडीला एवढी मजा येते. आणि हा एक चांगला उपक्रम आहे की म्हणजे वारकरी संप्रदाय हा मला वाटतं आता बुवानी सांगितल्याप्रमाणे जगात सर्वश्रेष्ठ संप्रदाय आहे आणि त्याचे पायीक होण्याचं हा आम्हाला भाग्य मिळालं आहे. आणि म्हणून आम्ही ठरवलं सगळ्या भजनी बुवानी मुंबईमध्ये आणि आम्ही त्यावेळी प्रत्येक गोष्ट आम्ही ज्यावेळी करतो आम्ही सिंधुदुर्गामध्ये सल्ला मसलत करतो. तर जे कार्यक्रम करायचे त्यावेळी त्यांच्याशी आम्ही चर्चा केली की आपण एकत्रितपणे हा वारीचा कार्यक्रम करूया आणि त्याप्रमाणे हे नियोजन करून हा चांगल्यापैकी कार्यक्रम आम्ही घडवून आणला आहे. आणि आज दिंडीमध्ये चालताना एवढं आनंददायी वाटलं, मन भरून आलं. आता आमचं वय, माझं वय 67 वर्ष, माझ्याबरोबर चालणारे लोकरे बुवा किंवा मुनगेकर बुवा यांचं वय 75 वर्ष, पण तेही अगदी 16 वर्षाच्या मुलाप्रमाणे आमच्याबरोबर चालत आहेत. म्हणजे ही एनर्जी येते कुठून? म्हणजे हे सगळं जे आहे आम्ही म्हणतो मी हे करतो मी ते करतो, आम्ही नाममात्र आहोत, करणारा तो भगवंत आहे आणि आमच्याकडून करून घेतो. हा एक चांगला वारसा पुढच्या पिढीला लागावा, मिळावा म्हणून आम्ही हा उपक्रम हाती घेतला. खरंच बुवा, या उपक्रमाबद्दल मुंबईच्या भजन मंडळाचे संस्थेचे सुद्धा मी या ठिकाणी खरंच जाहीर आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो आणि सिंधुदुर्गातीलही या सगळ्या भजनी कलावंतांचं सुद्धा या ठिकाणी पुनश्च अभिनंदन करतो आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. बुवा, रामकृष्ण हरी. अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळाचे आपण विद्यमान अध्यक्ष आहात आणि मुळात आज आपण वारीमध्ये सहभागी झालेले आहात. ही वारीची संकल्पना आपल्याला कशी सुचली, वारीत सहभागी व्हायची?
आम्ही जेव्हा याच्या अगोदर 2-3 कार्यक्रम अतिशय उत्स्फूर्तपणे सादर केले आणि ते आम्ही सक्सेस झालो, त्याच्यात यशस्वी झालो. त्याच्यामागे एकामागे एक आम्हाला कल्पना सुचत गेली. आणखी काय तर त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा असेल आमच्या राजा दळवीचा. ते म्हणाले की आपण इकडे तिकडे पिकनिकला जाण्यापेक्षा आपण वारीमध्ये जाऊया. आणि या वारीमध्ये येऊन सांगायचं म्हटलं तर हा सुख सोहळा देवासी दुर्लभ आम्हा तो सुलभ चोखा म्हणे. कारण आपण हे पुढच्या पिढीसाठी करतोय की जेणेकरून पुढच्या पिढीने आत्ताच्या आमच्या या आपल्या वारीमध्ये कितीतरी तरुण मुलं आलेली आहेत. तर आम्हाला अतिशय चांगलं होतं की ही परंपरा ही पुढे त्यांनी चालू ठेवावी. लाडबुवा, तुम्हाला एक प्रश्न विचारायला नक्की आवडेल. तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताय आणि आज सिंधुदुर्ग जिल्हा आणि मुंबईची संघटना हे एकत्र या ठिकाणी वारीमध्ये सहभागी झालेले आहेत. यावेळी तुमच्या भावना नेमक्या काय असते? नमस्कार. जे आमची महाराष्ट्र भजन संस्था आहे त्याचे अध्यक्ष सन्माननीय आहेत, सचिव आहेत, हे आमचे सगळ्यांचे गुरु आहेत आणि त्यांनी जी संघटना स्थापन केली ती महाराष्ट्रासाठी स्थापन केली आणि त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही त्या संघटनेचे सभासद झालो आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला कायम असतं आणि त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काम करतो. मग त्यानंतर आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही संस्था स्थापन केली. त्या संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्हा संस्थेचे अध्यक्ष कानडे बुवा, मी सचिव होते, बाकी तर सर्व आमचे आपण पण आहात त्या कमिटीत. आणि असं आमचं कामकाज चालतं. त्यामध्ये आम्हाला ह्यांचं मार्गदर्शन लागतं. त्याचं कारणच एक, आणि हे आमचे सगळ्यांचे गुरु आहेत. ह्या कमिटीचे जे सगळे आहेत बरेचसे ते आम्ही ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आहोत त्यांचे गुरु या कमिटीमध्ये आहेत आणि आम्ही त्या मंडळाचे सभासद आहोत. त्यामुळे आम्ही त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही जिल्ह्यात काम करतो. ही वारीची संकल्पना मुंबईवरून आम्हाला या लोकांनी सांगितली आणि आम्ही ती संकल्पना राबवण्याचा प्रयत्न केला. म्हणून आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात इथे आलो. इथे येतेवेळी मात्र आम्हाला त्यांच्याने आमची गाठभेट होईल अशी वाटत नाही. इच्छा मनात होती, जाणगी होती, पण ती परमेश्वराने घडवली. म्हणजे गुरुचं दर्शन कसं व्हावं याचं उदाहरण आज आम्हाला पांडुरंगाने दाखवलं. एवढंच मला धन्यवाद बुवा. म्हणजे गुरुनी दाखवलेली जी वाट आहे ती वाट पुढे आपण तसंच तो वारसा ती वाट चालत ठेवणार आहात असा एकंदरीत आपला मानस आहे. मी पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचं या गोष्टीसाठी पुन्हा कौतुक करतो आणि आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही नाही भेट दिली. रामकृष्ण हरी. आता फलटण ते बरड आता 2.5 किलोमीटर राहिले आहे. भाविकांची अफाट गर्दी आहे. ज्ञानदेव माऊली विठ्ठलाचा गजर करीत उत्साहाचं वातावरण आहे आणि भाविक पायी चालत आहे. बघा मित्र, काय अफाट गर्दी आहे बघा. थकून बघून हे बसलेले आहेत. जवळ राहिल्यानंतर आजच्या दिवसाचं अंतर आहे. हटतो तुम्ही हे बघा, या बाजूने बी बघा अफाट गर्दी आहे. आज फलटण ते बरड अशी वारी आहे आणि आता 2-2.5 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे. सगळं भाविक खुशीत आहेत. आजचा दिवसाचा आनंद घेत आहेत भक्तजन. आम्ही अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई इथून सकाळी 6 वाजता या वारीसाठी निघालेलो आहे फलटण येथून आणि आता 3-3:15 वाजलेले आहेत. आता एक दीड तासात वारी बरड नाक्या बरड येथे पोचणार आहे. सर्व भाविकांची गर्दी आहे, तुफान गर्दी आहे दोन्ही बाजूला बघा. वयोवृद्ध थकून बघून बसलेले आहेत भाविक. रस्ता पूर्ण जाम आहे. दोन्ही बाजूला गाड्या बंद केलेल्या आहेत. त्यालाच म्हणतात रामकृष्ण हरी. पायी चला पंढरीच्या वारी.
धन्यवाद. हरिनामाचा गजर चालू आहे.